आणि समोर माझा जो व्ह्यू आहे ना तो खूप मस्त वाटतोय. आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल हे बघा. प्रभू श्री प्रत्येक रामभक्ता नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आज आहे तारीख 26 मार्च 2026 आणि आज आहे रामनवमीचा दिवस. तर मी आई आणि बाबा आम्ही चाललो आहे आझाद मैदानला. सो आम्ही असंच एक पोस्टर बघितलेला की आझाद मैदानला काहीतरी ड्रोन शो होणार आहे वगैरे. सो तो कसा असेल ते काय आहे ते आम्ही तुम्हाला जाऊन दाखवत होतो तिकडे. सो आम्ही आता आलो आहे अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये. सो ही अंडरग्राऊंड मेट्रो आहे सिद्धिविनायक स्टेशनच्या म्हणजे सिद्धिविनायक मंदिराच्या जस्ट बाजूलाच आहे. सो आता इथून आम्ही तिकीट काढून चाललो आहे CSMTला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला, आणि मग तिथून चालत आझाद मैदानला. सो मी प्रयत्न करेन की तुम्हाला पूर्ण जो शो आहे ड्रोन शो तो दाखवायचा. आता इथे थोडंसं रेकॉर्डिंग अलाउड नाही. मी फोन ठेवतो आणि तिकीट काढून घेतो. पहिला तिकीट काढली आपण आणि धावतो. 2 मिनिटात गाडी येते. बघूया गाडी मिळते की नाही येते. अजून आली नाही आहे. आली गाडी आली. हळू ठीक आहे, गाडी आली. हो क्रॉस करेल. दिसत असेल A4च्या इथे आझाद मैदान लिहिलं. चल A4 लिहिलं. हां, Bच्या एक्झिट त्या साईडला आहे. Aच्या एक्झिट कुठे गेला? हां, Aच्या एक्झिट या साईडला. सो आम्ही आता मेट्रो स्टेशनमधनं बाहेर पडलो आहे आणि समोरच तुम्हाला BMCचं ऑफिस दिसते खूप मस्त. आणि हे CST स्टेशन. बाय द वे हा जो पोस्टर मी तुम्हाला सांगत होतो की मी बघितलेला, तो 26 आणि 27 मार्चला हा ड्रोन शो आहे. सो आज तर 26 तारीख आहे. जर तुम्हाला उद्या चान्स मिळत असेल 7 वाजता यायचा तर तुम्ही उद्यासुद्धा येऊ शकता तिकडे. आता बघूया किती लांब जायचं आहे ते. अजून तिथे समोर काहीतरी इव्हेंट दिसतो आपल्याला. सो आम्ही आता पोचलो आहे आझाद मैदानवर आणि समोर माझा जो व्ह्यू आहे ना तो खूप मस्त वाटतो आहे. म्हणजे माझ्यासमोर ते 4000 ड्रोन्स दिसत आहेत. मग तुम्हाला दाखवतो कसे दिसत आहेत ते. असं वाटतं तारे चमकत आहेत सगळे. अजून अंधार झाला नाही, तुम्ही बघू शकतात. अंधार व्हायला थोडा वेळ आहे, पण तोपर्यंत हे ड्रोन्स बघून घ्या कसे आहेत ते. सो हे सगळे स्टँड्स आहेत मला वाटते ज्याच्यावरती ते ड्रोन्स असतात आधी. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक ड्रोनवरती एक लाईट लावलेली आहे. हे ड्रोन्स आहेत असे एवढ्या लाईनमध्ये. सो इथे हा मोठा एक स्टेज बांधला आहे. त्या स्टेजच्या समोर खुर्च्या लावल्या. तिकडे जाऊन आपल्याला बघायचं. भाई खूप मस्त वाटतं यार. एक एवढं मस्त वाटतं बघा बघायला. हां, आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल हे बघा. साक्षीदार आहोत आणि या आम्ही आता पोचलो इथे कार्यक्रमाला. आणि म्हणजे इथे मला वाटलं की फक्त ड्रोन शो असेल, तर ड्रोन शो नाही आहे. थोडासा दुसरा कार्यक्रम वगैरे पण आहे आधी. आणि इथे मस्त खुर्च्या वगैरे लावल्या तुम्ही बघू शकता. चारी बाजू सर्व मान्यवरांचं मनपूर्वक साऱ्या खुर्च्या लावल्या आहेत. यानंतरचा कार्यक्रम चालू आहे पहिला. तो केवळ झाला की मग ड्रोन मनोरंजनाचा शो नाही. आहे. सो आम्ही वाट आमचे सर्व कलाकार, गायक, वादक, नर्तक अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांची कला सादर करतील. आपण त्यांचं कौतुक करालच. तर बाणाही अमावस्यांनी महाराष्ट्रावर एकाच वेळी हल्ला चढवला होता. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जाज्वल्य आविष्कार. लाईट बंद केलेले आहेत. हा केवळ ड्रोन शो नाही, हा आहे महाराष्ट्राच्या अभिमानाचा झगझगता उत्सव.
भूमी संतांची, शूरवीरांची आणि परंपरेची ही ओळख आपल्या महाराष्ट्राची. इथे प्रत्येक सण हा केवळ उत्सव नसतो, तो असतो भावनांचा, एकोप्याचा आणि संस्कारांचा संगम. गणेशोत्सवाचा जल्लोष, दिवाळीचा प्रकाश आणि गुढीपाडव्याचा नवा आरंभ, वारकऱ्यांच्या ओव्या, टाळ मृदंगाचा नाद आणि विठ्ठल नामात रंगलेली भक्ती, हे सारे रंग महाराष्ट्राच्या संस्कृतीला उजळवतात. हाच आहे आपल्या परंपरेचा आत्मा. लावणीचा ठेका, पोवाड्यांची शौर्य गाथा आणि लोककलेतून उमटणारी जनभावना हीच आहे आपल्या संस्कृतीची ओळख. संस्कार, आदर आणि एकोप्याची शिकवण देणारी ही परंपरा आपल्याला जोडते, घडवते आणि यशस्वी बनवते. महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तो आहे आपला अभिमान. आता आपण अनुभवणार आहोत एक अद्भुत प्रवास. आकाशात पसरणारे विविध रंग, प्रकाश यांच्या संगतीने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अभिमानाचा इतिहास. धर्म, सत्य आणि आदर्शाचं प्रतीक, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र. रामायणातून आपल्याला मिळते कर्तव्य, त्याग आणि नीतिमूल्यांची शिकवण. पितृभक्ती, बंधुत्व आणि धर्मनिष्ठा या सर्व गुणांचा संगम म्हणजे प्रभू श्री रामचंद्र. रामनवमी हा केवळ जन्मोत्सव नाही, तो आहे सत्याच्या विजयाचा उत्सव. आज देशभरातील प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात सुरू आहे रामनामाचा अखंड गजर. आज अनुभवतोय आपण त्या आदर्शाचा भव्य दिव्य प्रकाश. जय श्रीराम. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अभेद्यपणे उभे असलेले शिवशंभूंच्या शौर्याचे साक्षीदार हे गडदुर्ग. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची जिवंत ओळख. हे किल्ले आजही ताठ मानेने, अभिमानाने उभे आहेत. राजगड, रायगड, प्रतापगड, तोरणा, लोहगड, साल्हेर, शिवनेरी, सिंधुदुर्ग, जंजिरा, पन्हाळा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग यातला प्रत्येक किल्ला सांगतो गाथा धैर्याची, रणनीतीची आणि स्वराज्य उभारणीची. या दुर्गांवर उभं राहून इतिहास जणू आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतो. हे किल्ले म्हणजे केवळ वास्तू नाही, श्रींची इच्छा. गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य. शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास. त्यांच्या प्रत्येक निर्णयात होता न्यायाचा ठसा, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजेसाठीची बांधिलकी. गडकिल्ल्यांच्या भक्कम बांधणीपासून आरमार उभारण्यापर्यंत ज्यांनी घडवला पराक्रम, विद्वत्ता आणि स्वाभिमान यांचा संगम छत्रपती संभाजी महाराज. अत्यंत प्रतिकूल काळात ज्यांनी शत्रूशी सामना करत स्वराज्याची पताका उंच ठेवली असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. संस्कृत, फारसी यासह अनेक भाषांवर प्रभुत्व, युद्धभूमीवर अतुलनीय पराक्रम हीच त्यांची ओळख. धर्म आणि स्वराज्य स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेलं बलिदान आजही प्रत्येक मराठी माणसाला प्रेरणा देतं.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंगलमूर्ती गणरायाच्या आगमनाचा हा आनंदोत्सव गणेशोत्सव, घराघरात येणारा बाप्पा आणि साऱ्यांना एकत्र आणणारा उत्सव, ढोल ताशांचा गजर, आरतीचा नाद आणि भक्तीचा जल्लोष. गणपती बाप्पा मोरया या जयघोषात दुमदुम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. विश्व कल्याणाचे पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना सांगणाऱ्या माऊलींचा हा महाराष्ट्र. भागवत धर्माचा मुंबई खऱ्या अर्थानं स्वप्नांची नगरी, जिथं हातात एक साधी पिशवी घेऊन येणारा प्रत्येक माणूस उद्याच्या यशाचं स्वप्न पाहतो. जिथे बॉलिवूडचा झगमगाट आहे तिथेच डबेवाल्यांची शिस्त आहे. जिथे गगनचुंबी इमारती आहेत तिथेच चाळीचा एकोपा आहे. ही आहे आमची मुंबई. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत असलेलं नेतृत्व म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे. माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिषजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे. पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण आणि जनकल्याणाच्या योजना या सर्व माध्यमातून घडतो आहे नवा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र आहे संस्कृतीच्या आकाशात रंगलेला हा अद्भुत सोहळा आपल्या उपस्थितीमुळे अधिकच खास झाला. या ड्रोन शोच्या माध्यमातून आपण अनुभवला महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा. आपल्या टाळ्या, आपला उत्साह यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला. आपले मनपूर्वक आभार. महाराष्ट्राचा अभिमान आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उजळत राहो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमत असेल तर खरंच उद्या या. सो आपण आता निघालोय ड्रोन शो बघून आणि खूप मस्त ड्रोन शो होता. म्हणजे तुम्हाला जर चान्स नसेल मिळाला बघायला हा इथे येऊन तर माझ्या ब्लॉगमधून तुम्ही बघू शकतात. आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि मेन म्हणजे शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर ज्यांनी हा ड्रोन शो एक्सपिरियन्स केला नसेल किंवा ज्यांना एक्सपिरियन्स करायला मिळाला नसेल त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला बाय बाय.